श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक सण, शुभ प्रसंगी आणि धार्मिक उत्सवांमध्ये, आचरणामध्ये रांगोळी काढली जाते. या सर्व रांगोळ्या देवता तत्वास संबंधित असल्याने रांगोळी घातली तर शुभ असे सांगितले जाते. काही विशिष्ट दिवशी तसेच सण आणि उत्सवाच्या वेळी संबंधित देवी देवतांचे तत्व बहुतेक वातावरणामध्ये पसरलेले असते. त्या देवी देवतांना आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी रांगोळी काढली जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्याला आपल्या देवतांना आकर्षित करायचे असेल तर त्या देवतेशी संबंधितच रांगोळी काढली तर ते त्या देवतेला खूप आवडते आणि ती देवता आपल्या घराकडे आकर्षित होऊन अखंड निवास करते. आज या व्हिडिओमध्ये देवी लक्ष्मीला प्रिय असणारी अशी एक रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रांगोळी म्हणजे देवी लक्ष्मीचं एक शुभ चिन्ह मानले जातं. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर निवास करते. ती ही रांगोळी कशी काढावी, नेमकी कोणत्या दिवशी काढावी, ही रांगोळी काढल्याने आपल्या घराला त्याचे होणारे लाभ, या रांगोळीचं महत्त्व, ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. प्रत्यक्ष ही रांगोळी मी काढून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या सभोवतालच्या शब्द, स्पर्श, रुची, रूप, गंध याची शक्ती आपल्या शरीरावर आणि भावनांवर परिणाम करते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री रांगोळी काढत असते तेव्हा ती आध्यात्मिक शांती देते. रांगोळीच्या रूपात आणि रंगात थोडासा फरक केला तरीही त्याची स्पंदने बदलतात. घराच्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करणाऱ्या मनावरही रांगोळीचा परिणाम होतो. मनाला शांती प्रदान करते आणि घराची अंतर्गत शांती टिकवते. आपला मूड बदलण्यासाठी, मानसिक शांती परत मिळवण्यासाठी रांगोळी मदत करते. रांगोळीतील प्रत्येक चिन्हाचा एक अर्थ आहे. स्वस्तिकाचा अर्थ आहे शंख, चक्र, गदा, पद्म, गोपद्म, केंद्रवर्धिनी चक्र. प्रत्येक चिन्हाचा अर्थ आपण समजून घेऊन रांगोळी काढली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा जमीन पुसताना किंवा शेणाने सारवताना त्या जमिनीवरती सूक्ष्म रेषा तयार होतात. यामुळे काही स्पंदने उद्भवतात. या रेषा अनियमित असतात. याचा शरीरावर, डोळ्यावर आणि मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून जमिनीवरती शुभचिन्ह असलेली रांगोळी काढली तर प्रतिकूल कंपनाचे निवारण होते, तसेच आपल्याला शुभ परिणाम प्रदान करण्यास मदत होते. याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर चातुर्मासामध्ये आपण गोपद्म रांगोळी काढतो. गोपद्म व्रत देखील केलं जातं. ही रांगोळी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. ही रांगोळी चातुर्मासातच काढली जाते. त्याचबरोबर काही विशिष्ट तिथींना देवी लक्ष्मीला प्रिय असलेली काही शुभचिन्ह आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रेखाटले तर तिचं म्हणजे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. तर ही रांगोळी नेमकी आपल्याला कशी काढायची आहे, कोणत्या दिवशी काढायची आहे, हे आता आपण जाणून घेऊयात. तर ही रांगोळी तुम्ही कुठे काढू शकता? तर ही रांगोळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर काढू शकता किंवा तिथे जागा नसेल तर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये ठेवलेल्या तुळशीसमोर काढू शकता. तिथेही शक्य नसेल तर तुम्ही देवघरासमोर काढू शकता. ही रांगोळी थेंबांची आहे, तर त्यामुळे लक्षपूर्वक ही रांगोळी बघितली तर तुम्हाला देखील ही रांगोळी सहज काढता येईल. फक्त थोडी प्रॅक्टिस तुम्ही कराल तर नक्कीच तुम्ही शुभतिथींना ही रांगोळी काढू शकता. आता ही रांगोळी काढण्यासाठी सुरुवातीला मी 8 थेंब काढून घेतलेले आहेत. आता 8 थेंबांच्या मधोमध आपल्याला एक थेंब द्यायचा आहे, असे आपल्याला 7 थेंब काढायचे आहेत. थेंबाची रांगोळी काढत असताना थेंब व्यवस्थित काढले गेले तरच ती रांगोळी व्यवस्थित प्रकारे आपल्याला काढता येते. जर चुकीच्या पद्धतीने आपण थेंबांची रचना केली तर मग आपली रांगोळी देखील विस्कळते. आता तुम्ही सुरुवातीला बघितलं वरती 8 थेंब काढलेले आहेत, त्याच्या खालोखाल 7 थेंब आणि आता परत मी 8 थेंब घेतलेले आहेत. तर मधली ही 7 थेंबांची लाईन आणि त्याच्या खाली असलेली 8 थेंबाची लाईन आणि त्याच्या वर असलेली 8 थेंबांची लाईन, याच्या खाली आपल्याला अजून थेंब वाढवायचे आहेत. आता हे थेंब आपल्याला उतरत्या क्रमाने वाढवायचे आहेत. म्हणजेच आता 8च्या खाली आपल्याला 7 थेंब घ्यायचे आहेत. 7 थेंब काढून घेतल्यानंतर मग आपल्याला 7 थेंबांच्या खाली 6 थेंब काढायचे आहेत. थेंबांची रचना अंदाजेच करावी. कधी-कधी थेंब जवळ आले तरी पण रांगोळी बरोबर वाटत नाही. त्यामुळे अंदाजे थेंब योग्य पद्धतीने दिसतील अशा पद्धतीने काढावेत. आता 6 थेंब काढून झाल्यानंतर आपल्याला खाली 5 थेंब काढायचे का? तर नाही. आपल्याला 6 थेंबाच्या खाली 1 थेंब सोडून 1 थेंब सोडून आपल्याला 3च थेंब काढायचे आहेत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा पद्धतीने 2 थेंबांच्या मध्ये आपल्याला 1 थेंब काढायचा आहे. अशा प्रकारे आपण रांगोळीची एक साइड कंप्लीट केलेली आहे.
आता दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला थेंबांची रचना करायची आहे. आता वरच्या बाजूनी देखील आपण उतरत्या क्रमानेच ह्या थेंबांची रचना करणार आहोत. तर वरती तुम्ही बघू शकता की 8 थेंब काढलेले आहेत. तर मध्यभागी 7 थेंबांची लाईन आहे, वरती 8 थेंबांची लाईन आहे. तर उतरत्या क्रमाने घेत असताना परत आपल्याला 7 थेंब काढायचे आहेत. त्या खालोखाल आपल्याला 6 थेंब काढायचे आहेत आणि जसं आपण या साईडला 6 थेंबांच्या खाली 3 थेंब काढलेले आहेत. अगदी त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला 6 थेंबांच्या खाली 3च थेंब काढायचे आहेत आणि आपली थेंबांची रचना जी आहे ती पूर्ण करायची आहे. रांगोळी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजावी यासाठी व्हिडिओची स्पीड देखील मी कमी ठेवलेली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही रांगोळी तुम्ही बघितली ना, तर तुम्ही देखील अगदी सहज 2 मिनिटांमध्ये ही रांगोळी काढू शकाल. आता सगळे थेंब काढून झाल्यानंतर मग आपल्याला रांगोळी रेखाटायला म्हणजे लक्ष्मीचं हे शुभचिन्ह रेखाटायला सुरुवात करायची आहे. मध्यभागी असलेली 7 थेंबाची लाईन जी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे. त्याच्यावरती आणि त्याच्या खाली असलेली 8 थेंबाची लाईन जी आहे ती आपल्याला जोडायची आहे. त्याच्यावरती 7 थेंब आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्यावर असलेले 6 थेंब आपण जोडून घेतल्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपण ती मध्यभागी असलेली 7 थेंबाची लाईन सोडून परत वरच्याच पद्धतीने आपल्याला सगळे थेंब जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. आता जे वरती 3 थेंब शिल्लक आहेत, त्यांना आपल्याला जोडायचं आहे. हे थेंब जोडत असताना आपल्याला टोकाशी जोडायचे आहेत. बऱ्याचदा यामुळे कन्फ्युजन होतं. कारण आपल्याला असं वाटतं, की जी पहिली लाईन जी आहे ती जोडली तिथंच आपल्याला हे दुसरे थेंब जे देखील जोडायचे आहेत का? म्हणून आपण अशाच प्रकारे जोडतो. पण यामुळे रांगोळी सगळी बिघडते. तर आपल्याला अशा प्रकारे नाही तर खालचे जे 2 टोक तुम्हाला दिसतायत तिथपर्यंत ह्या रेषा आणायच्या आहेत. आणि अशाच प्रकारे उर्वरित जी टोकं आहेत, ती आपल्याला जोडत न्यायची आहेत. आपल्याला अर्धी रांगोळी काढल्यानंतर आयडिया येतेच, पण तरी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, की जी टोकं दिसतायत ती मी जोडत नेत आहे. जेणेकरून आकार जो आहे तो चांदणीचा तयार होतो. एकात एक, एकात एक अशी चांदणी तयार होत जाते आणि मध्यभागी देखील चांदणीचाच आकार तयार होतो. तर रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढत असताना साइडला 2 उभ्या रेषा काढतो. अगदी त्याच प्रकारे या रांगोळीच्या बाजूला आणि खाली आणि वरती देखील आपल्याला 2-2 रेषा काढायच्या आहेत. त्या रांगोळीमध्ये तुम्ही कलर देखील भरू शकता. कलर भरला तरी देखील तुम्हाला हळदी-कुंकू मात्र याला अर्पण करायचंच आहे. कारण या रांगोळीचं जे नाव आहे ते आहे लक्ष्मी श्रीचक्र. ही रांगोळी अतिशय शुभ आणि प्रभावी मानली जाते. जर तुमच्याकडे संपत्ती आणि ऐश्वर्याचा अभाव असेल, आर्थिक स्थिती वाईट असेल, गरिबीमुळे जीवन कठीण झाले असेल, तर दर शुक्रवारी तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे. हे पठण केल्याने धनसमृद्धी वाढते, लक्ष्मीची कृपा होते, भगवान विष्णूही तुमच्यावरती प्रसन्न होतात. ही रांगोळी जिला श्रीचक्र असंही म्हणतात. त्यामुळे या रांगोळीच्या मधोमध तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे. रांगोळीला धूप-दीप ओवाळून घ्यायचा आहे. केवळ शुक्रवारीच नाही तर काही विशिष्ट तिथींना जसं की पौर्णिमा असेल किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू असतील, तर अशा विशिष्ट तिथींना देखील तुम्ही ही रांगोळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काढली, तर देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते. त्यामुळे दर शुक्रवारी पौर्णिमा, अमावस्या असेल किंवा इतर शुभतिथींना तुम्ही ही रांगोळी रेखाटायची आहे आणि या रांगोळीचं विधिवत पूजन करून लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे. या सेवेचा तुम्हाला निश्चित लाभ होईल आणि तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल. दुसऱ्या दिवशी या रांगोळीचं विधिवत तुम्हाला विसर्जन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही ही रांगोळी हाताने भरायची किंवा लक्ष्मीपूजनासाठीचा जो झाडू आपण घेतला होता, त्या झाडूच्या साहाय्याने ही रांगोळी तुम्ही भरून घ्यायची आहे एका पेपरवरती वगैरे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही ती टाकून देऊ शकता. जर घरामध्ये झाडं नसतील तर कुंडी असेल तर कुंडीच्या मातीमध्ये ही रांगोळी तुम्हाला टाकून द्यायची आहे. तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.